नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त मऊसूत, मोकळी आणि खमंग अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. ही खिचडी एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण साबुदाण्याला लागण्यासाठी शेंगदाण्याचा कूट. त्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे अगदी छान खरपूस आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांना छान रंग चढलेला आहे आणि या स्टेजवर आपण शेंगदाणे कढईच्या बाहेर काढणार आहोत. थंड होण्यासाठी आपण हे साईडला ठेवूया. आता त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी इतका तेल टाकूया. आता तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये आपण जवळपास अर्धा ते पाऊण चमच जिरं टाकूया. सोबतच 3 ते 4 हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि एक मोठ्या साईजचा कट केलेला बटाटा. तर अशा प्रकारे इथं आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया. आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये परततात तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करूया. तर अशा प्रकारे इथं शेंगदाणे आपले थंडे झालेले आहे. आपल्याला हे मिक्सरला अगदी दरदर असं पिसून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक न करता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट अगदी दरदरा किंवा ओबड-धोबड असा पिसून घ्यायचा आहे. सोबतच इथं मी 5 ते 6 तासासाठी साबुदाणा भिजत घालून ठेवला होता. साबुदाणा छान असा मऊसूत झालेला आहे. आता दुसरीकडे आपण जे बटाटे आणि मिरची शिजवायला ठेवली होती, ते सुद्धा छान तांबूस कलर येईपर्यंत शिजलेले आहे. बटाटा अगदी सहज तुटत आहे आणि या स्टेजवर आपण अगदी चवीनुसार थोडं मीठ घालूया. तर अशा प्रकारे इथं जवळपास अर्धा चमच मी मीठ घातला. सोबतच आपल्याला लगेचच पुन्हा सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया, परतून घेऊया आणि या स्टेजवर आपण जो साबुदाणा आपला साईडला भिजत घातलेला होता, तो साबुदाणा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार केला होता, तो सुद्धा टाकूया आणि सर्व मिश्रण छान एकजीव करूया. छान साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला अगदी मंद आचेवर सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणा हा कढईला चिकटणार नाही किंवा जो आपण शेंगदाण्याचा कूट टाकला तो सुद्धा कढईला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी साबुदाणा वाफवून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आपण साबुदाणा अगदी थोडा हलका मंद आचेवर वाफवून घेतलेला आहे. एकदा पुन्हा आपण साबुदाणा छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली खिचडी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होणार. तर मंद आचेवरच आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे, जेणेकरून साबुदाणा खिचडी ही कढईला अजिबात चिकटणार नाही. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण खिचडी छान मिक्स करून घेतली आणि एकदा आपण पुन्हा या खिचडीला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा वाफवून ठेवूया, जेणेकरून अगदी छान ती गरम होईल. तर आता इथं तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी सुटसुटीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की